कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। लोटे एमआयडीसी मधील विनती ऑर्गॅनिक कंपनीत झालेल्या भीषण दुर्घटनेत कंपनीतील एका कामगाराचा मृत्यू झालाय। या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी कंपनी व्यवस्थापनाची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली। 12:30च्या दरम्यान इथे घटना घडली कंपनीमध्ये। तोपर्यंत आम्हाला कळलं नव्हतं, पण जेव्हा कळलं की घाणेकुंडचं एक कामगार आहे, तेव्हा आम्ही चौकशी केल्यानंतर आम्हाला कळलं की समीर खेडेकर जे बॉयलर ऑपरेटर म्हणून इथे काम करतात त्यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे। म्हणून आम्ही लगेच जेव्हा त्यांना विचारलं कुठे आता, तर लाईफ केअरला आम्ही सगळे गेलो। मग आमच्याबरोबर चंद्रकांत जाळके, जीवन आमरे, सगळे अरुण चव्हाण वगैरे सगळे आम्ही लोक तिकडे गेलो। तिकडे गेल्यानंतर ती डेथ झाली होती। डेथ झाल्यानंतर आम्ही ती पोस्टमॉर्टमला गेल्यानंतर आम्ही सगळे कंपनीशी संपर्क, कंपनी पण तिकडे आली होती, पण तिथं न बोलता आम्ही त्यांच्या इथे सगळे गावातले लोकांशी चर्चा करून, परिसरातल्या सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून आम्ही त्यांच्याशी आता चर्चा केली। कारण जे आता इथे इन्सिडेंट घडलेला आहे तो त्यांच्या कुटुंबातला एकुलता एक मुलगा आहे। पुन्हा ज्यांची मुलगी सुरेश कांबळेंची जी मुलगी दिलेली आहे त्यांचा तो एकुलता एक जावई आहे। आणि ह्या दोन्ही कुटुंबावरती जे दुःख सावट पसरलेलं आहे त्या दृष्टीने आम्ही कंपनीशी चर्चा केली आणि कंपनीने सुद्धा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्या दोन्ही कुटुंबांना मदत होईल अशा दृष्टीनं त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे। आणि त्यांनी जे आम्हाला आश्वस्त केलं त्यावरती आम्ही सगळे गावातले आणि या पंचक्रोशीचे सगळे लोक आम्ही समाधानी आहोत। ॲक्च्युली विनती ऑर्गॅनिक ह्या कंपनीमध्ये सकाळी 12-12:30च्या दरम्यान ही घटना झाली, परंतु त्याचा मोठा स्फोट झाला किंवा बाहेर कुठे आवाज आला अशा पद्धतीचं काही इथे झालेलं नव्हतं। परंतु याच ठिकाणी एक हायस्कूलच्या कामानिमित्त मी आतमध्येच होतो आणि इथे आलो असता या ठिकाणी हा अपघात झाल्याची माहिती मिळाली। आणि ही माहिती मिळत असताना त्याच्यामध्ये समीर खेडेकर नावाची व्यक्ती, गाव घाणेकुंड या ठिकाणचा तो मुलगा या कंपनीमध्ये परमनंट एम्प्लॉई म्हणून काम करत होता। जवळजवळ 12-13 वर्ष त्याची या ठिकाणी सर्व्हिस झालेली आहे आणि तो शासनाच्या लिगल ह्याच्याप्रमाणे जो बॉयलर ऑपरेटरचा कोर्स करतो तो बॉयलर ऑपरेटर म्हणून त्यांच्या कंपनीमध्ये सेवेमध्ये तो होता। परंतु त्या बॉयलरमधून जे एअरची बॅग होती त्या बॅगला प्रेशर डेव्हलप झाल्यानंतर त्याच्यामध्ये असणारी जी लोखंडी प्लेट होती ती प्लेट उडाली, ब्लास्ट झाली आणि त्याच्या मागच्या साईडला त्या प्लेटचा त्याला जबर मार बसला आणि त्याच्यामध्ये तो जागीच गेलेला नव्हता, परंतु त्याची हालचाल तिथे चालू असल्यामुळे त्याला तात्काळ कंपनी व्यवस्थापनानं त्यांची ॲम्ब्युलन्स काढून त्याला चिपळूण येथील लाईफ केअर या ठिकाणी त्याच्यावर इलाज करण्यासाठी पोहोचवला। परंतु त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत त्याचा रस्त्यातच दुर्दैवी अंत झाला आणि त्याच्यामुळे डॉक्टरांनी हॉस्पिटलच्या शेजारी गेल्यानंतर त्याला चेक केलं असता त्याला डेथ डिक्लेअर केली आणि त्याला त्या ठिकाणी औषधोपचार चालू झालेला नाही। परंतु हे सगळं होत असताना एका कुटुंबामधला 35-34 वर्षाचा युवा तरुण जातो, तर त्या कुटुंबावर आलेला हा जो काही प्रसंग आहे त्या प्रसंगाच्या माध्यमातून आम्ही पंचक्रोशीमधील सर्व लोकप्रतिनिधी असतील, माझे सर्व सामाजिक कार्यकर्ते असतील, यांनी सगळ्यांनी व्यवस्थापनाकडे एक तासाभराची चर्चा करून त्या कुटुंबासाठी एक चांगल्या पद्धतीचा तोडगा कंपनीनं काढावा अशा पद्धतीने कंपनीशी चर्चा केली असता कंपनीनं त्या कुटुंबाला एक योग्य पद्धतीनं एक चांगला निर्णय देऊन आम्हाला सुद्धा त्याच्यातून त्या कुटुंबाला काहीतरी मदत होईल या उद्देशानं त्यांनी जे आम्ही म्हटलं ते करण्याचं व्यवस्थापनानं कबूल केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी चर्चा झालेली आहे। व्यवस्थापनानं सुद्धा एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड दाखवलेला आहे। आता ही सकाळची जी घडलेली घटना होती, तुम्ही मगाची जो मुद्दा मांडला की वारंवार एमआयडीसी मध्ये अशा घटना घडताय, काही ठिकाणी स्मॉल स्केल इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये सेफ्टीचे जे काही नॉर्म्स असतात ते पाळले जात नाही आणि त्याच्यामधून मग काही दुर्दैवी घटना अशा प्रकारच्या स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, त्याच्यामुळे अपघात होतोय। कधी कधी काही त्यांच्याकडं गॅसेसचे लिकेजचे प्रमाण होते, त्याच्यामुळे छोट्या मोठ्या घटना या परिसरामध्ये घडत आहेत। आम्ही ते नाकारू शकत नाही, परंतु केमिकल इंडस्ट्री असल्यामुळे हे वारंवार होऊ नये यासाठी त्यांनी कंपनीनं फॅक्टरी इन्स्पेक्टर यांच्या देखरेखीखाली या ठिकाणी सेफ्टी ऑफिसरचं आत्ता नुकत्याच मध्ये घडलेल्या घटनेनंतर एक स्क्वॉड टीम तयार केली इंडस्ट्रियल असोसिएशननी आणि ते तशा पद्धतीनं ऑडिट करून
कंपनीमध्ये अशा प्रकारच्या आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कंपनी प्रयत्न करत आहे.